आजूबाजूचा निसर्ग पाहिला. आता मूळ हॉल आपण पाहतोय. या ठिकाणी आपलं एजीएमचं नियोजन आहे. हे शेजारी मी उल्लेख केला ते मंदिर या ठिकाणी आहे. संपूर्ण हा हॉल आहे आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. 2 हॉल आहेत जेवणासाठी. हा एक हॉल आहे जेवणाचा, हा एक हॉल आहे आणि पहा हा एक हॉल आहे जेवणाचा. असे 2 हॉल जेवणाच्या सुविधेसाठी आहेत. आणि ह्या कोपऱ्यातून पाहूयात आपलं सभागृह साधारण एवढं आहे. एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये साधारण 1000 महिला बसू शकतील. 1000 फरशी या ठिकाणी आहे. तर एका फरशीवर एक असं 1000 महिला आणि जास्तीत जास्त 1500 महिला बसू शकतील. अंबूत एक ऐतिहासिक गाव. या गावामध्ये या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. तिथला हा वृक्ष, भव्य असा हा वृक्ष आणि वृक्षाच्या बाजूने स्मशानभूमीकडे जाणारा हा झाडांनी व्यापलेला रोड आणि या ठिकाणी शेजारी आपल्या पार्किंगची व्यवस्था आणि इकडे सगळी व्यवस्था आणि या ठिकाणी नदीचा हा सुंदर असा काठ. या ठिकाणी भव्य असं महादेवाचं मंदिर आहे व या ठिकाणी अमरधाम पण आहे. अशा प्रकारे या जांबूत गावामध्ये आपली एजीएम होणार आहे. पहा या ठिकाणी हे महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिरापासूनच जवळ असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपली एजीएम होणार आहे. हा सुंदर नदीचा काठ आपल्या सर्वांच्या साठी प्रेक्षणीय असं ठिकाण आहे. त्या नदीच्या काठी हे विठ्ठल रुक्मिणी श्रीरामाचं मंदिर आहे.